मुंबईची भाषा मराठीच यात दुमत नाही. भैयाजी जोशींचं स्पष्टीकरण. मुंबईतील प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही. या वक्तव्यावरनं वाद पेटल्यावर सारवासारव. कोरेटकर प्रमाणे भैयाजी जोशी चिल्लर असल्याचं जाहीर करा किंवा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं हुतात्मा स्मारकाला अभिवादन. भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरती राज ठाकरेंची आक्रमक पोस्ट. जोशींनी आपण मराठी आहोत याचं भान सोडलं का? भाजप त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे का? राज ठाकरेंचे जळजळीत सवाल. वाल्मिक कराडची संपत्ती ही धनंजय मुंडेंचीच. मनोज जरांगेंचा दावा. मुंडेंची सगळी टोळी तुरुंगात जाईपर्यंत मागे हटणार नसल्याचाही निर्धार. कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही आपल्याला शंका. पोलिसांनाही तो सापडत नसल्यानं आंधळेचा खून झाल्याचा संशय. संजय शिरसाट यांचं मोठं विधान. आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले विरोधात 2 गुन्हे दाखल. कारमध्ये नोटांची बंडलं फेकतानाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी शेअर केल्यानं कारवाई. सतीश भोसलेवर कारवाई व्हायलाच हवी. मारहाणीच्या घटनेचं समर्थन करणार नाही. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये महायुतीत वाद पेटला. थोरवेंनी तटकरेंना दिली औरंगजेबाची उपमा, तर थोरवे गद्दारीची पिलावळ. अनिकेत तटकरेंचा पलटवार. त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परबांचं विधान परिषदेत वक्तव्य. पक्ष बदलावा म्हणून छळ केल्याचा आरोप. मंत्री जयकुमार गोरेंकडनं संजय राऊत आणि रोहित पवारांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा गोरेंचा आरोप. तर गोरेंच्या विरोधात तक्रार करणारी महिला 17 तारखेपासून उपोषण करणार. राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. धारावीतील चर्मकार बांधवांशी साधला संवाद. राहुल गांधींनी स्वतः शिवली लेदरची बॅग.